महत्त्वाच्या बातमीकडे। आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश। अहमदपूर चाकूरच्या रस्ते कामांसाठी सरकारकडून सुमारे 500 कोटींचा निधी झाला आहे मंजूर। हायब्रिड अन्युटी अंतर्गत अहमदपूर चाकूर मतदारसंघातील रस्ते विकास कामांसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती मागणी। यावर काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात अहमदपूर तालुक्यातील सांगवी, उजना, गंगा, हिप्परगा, सोमठाणा, ढाळेगाव, अंधोरी, किनगाव, कारेपूर, रेणापूर रस्त्यासाठी 261 कोटी 4,70,620 तसेच चाकूर तालुक्यातील शेलगाव, किनी, यल्लादेवी, वाढोणा, घोणसी, गुत्ती, अतनूर, धर्माबाद ते राज्य सरहद रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी एकूण 230 कोटी 51,27,269 रुपयांचा निधी मंजूर झाला असून आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे। अहमदपूर चाकूर येथील दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 500 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व राज्य शासनाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले। आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेत अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर दळणवळणाची व्यवस्था उत्तम असली पाहिजे, या दृष्टिकोनातून आमदार बाबासाहेब पाटील यांनी रस्ते कामांवर भर दिला आहे। मतदारसंघात होत असलेल्या कामांमुळे नागरिकातून देखील समाधान आणि आभार व्यक्त केले जात आहे। अहमदपूर चाकूर मधील कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो। आपल्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे झाली आहेत तर काही पूर्णत्वास जात आहेत। मी देखील रस्ते आणि पायाभूत सुविधांवर भर देत सर्वांगीण विकास साधत आहे। यापुढील काळात देखील मतदारसंघातील जनतेच्या साथीने आणि विश्वासाने नक्कीच विकास साधला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार बाबासाहेब पाटील यांनी आवाज बहुजनांचा न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। आवाज बहुजनांचा।